आजीला दिलेलं एक वचन आणि त्या एका वचनामुळे 2 आयुष्य एका अशा वळणावर येऊन उभी राहिली आहेत, जिथून मागे फिरणंही कठीण आहे आणि पुढे जाणंही. नमस्कार, मी यशस्वी. मनातले भावरंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण डील ऑफ लव्ह या कथेचा 28वा भाग ऐकणार आहोत. अर्णव मान खाली घालत हळू आवाजात म्हणाला, "इरा, मी तुम्हाला भेटायला येण्यामागचे खरे कारण ऑफिसचं काम अजिबात नाही. मी आज इथे आलोय कारण मला माझ्या आजीला दिलेलं वचन पूर्ण करायचं आहे आणि त्या वचनाचा संबंध तुमच्याशी आहे." इरा हे ऐकून जागेवरच थिजल्यासारखी झाली. अर्णवने तिच्याकडे पाहत शेवटी ते निर्णायक वाक्य उच्चारलं, "इरा, मला तुम्हाला काहीतरी अत्यंत महत्त्वाचं सांगायचं आहे आणि तुमचा प्रतिसाद माझं आयुष्य बदलू शकतो." पण काय? या प्रश्नाने इराचे मन आता कोलाहल करत होते. तिच्या मनात गोंधळ अजूनही कमी झालेला नव्हता. आता पुढे. कॅफेतल्या त्या मंद प्रकाशात इराच्या डोळ्यात प्रश्नच प्रश्न दाटून आले होते. अर्णवच्या तोंडून आजीला दिलेलं वचन हे शब्द उच्चारले गेलेले ऐकून तिचं मन अक्षरशः थिजल्यासारखं झालं होतं. त्या वचनाचा संबंध स्वतःशी असेल याची तिने पुसटशी कल्पनासुद्धा केली नव्हती. अर्णवचा आवाज थरथरत होता. "इरा, माझ्या आजीने माझ्याकडून एक वचन घेतले आहे." इराने हळू आवाजात विचारलं, "कोणतं वचन सर?" अर्णवने दीर्घ श्वास घेतला. त्याच्या बोटांनी तो टेबलावरील कॉफी मगचे काठ चोळत होता. जणू त्याला धैर्य तिथूनच मिळणार होतं. शेवटी तो मनाचे धैर्य गोळा करून बोलला, "आजीने माझ्याकडून वचन घेतले आहे की मी तुमच्याशी लग्न केले तरच ती बरी होईल. नाही केलं तर ती तिच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करेल. तिने अशी अट ठेवल्याने मला तिला वचन देणं भाग पडलं." हे बोलून झाल्यावर काही क्षण जणू वेळ थांबला. इराला तर आपण जे ऐकलं ते खरे आहे का यावर विश्वासच बसत नव्हता. तिचा चेहरा जणू कोरा झाला होता. भय, धक्का आणि अविश्वास या भावनांचे अजब मिश्रण तिच्या चेहऱ्यावर उमटले होते. "इरा, सर, पण हे लग्न नाही होऊ शकत, तुम्हाला माहिती आहे ना?" अर्णव, "हो, म्हणजे म्हणजे मला सगळं माहिती आहे, पण मी आजीला दिलेल्या वचनापुढे माझे काही चालत नाही आहे. तसं म्हणाल तर आजीला दिलेलं वचन माझ्यासाठी खूप मोठं आहे." इराने क्षणभर नजर वळवून खिडकीतून बाहेर पाहिलं आणि म्हणाली, "पण सर, आपण लग्न नाही करू शकत." अर्णव तिच्याकडे पाहत होता. त्याच्या मनात अनेक प्रश्न आणि विचार एकामागोमाग येत होते. तेवढ्यात इराने विचारले, "मग आता काय करायचं?" इराला स्वतःला हा प्रश्न विचारताना गोंधळल्यासारखे झाले होते. अर्णव, "ते मलाच कळत नाही आहे इरा. खरंच, आपण दोघं एका बोटीत अडकलो आहोत." इराने लगेचच विचारलं, "म्हणजे?" अर्णव हळू आवाजात म्हणाला, "म्हणजे मला म्हणायचं आहे की दोघांची सिच्युएशन सेम आहे. तुम्हालाही हे अचानक ऐकून धक्का बसला आहे. एकीकडे मला आजीचं वचन मोडणं शक्य नाही, पण तुमच्यावर काही लादणं देखील मला मान्य नाही." दोघांमध्ये पुन्हा शांतता पसरली. काही वेळाने इरा मान डोलावत म्हणाली, "सर, मला वाटतं आपण दोघांनी यावर व्यवस्थित विचार करायला हवा. आपण आता लगेच काही निर्णय घेतला तर तो पूर्णपणे चुकीचा ठरेल. चला, एक दिवस घेऊया, शांतपणे विचार करू आणि उद्या बोलू. काहीतरी मार्ग नक्कीच मिळेल." अर्णव, "गुड आयडिया. खरंच." क्षणभर त्याने इकडे तिकडे पाहिलं आणि मग वातावरण हलकं-फुलकं करण्यासाठी तो म्हणाला, "चहा, कॉफी काही घेणार का? किंवा स्नॅक्स? काहीतरी खाऊन घ्या. तसेही तुम्हाला आज बऱ्याच गोष्टींना सामोरे जावे लागले आहे." इरा, "नको सर, माझं मन उडालं आहे खाण्यावरून." अर्णव, "आज तुझ्या बाबतीत जे काही झालं त्यानंतर काही खाण्याची इच्छा न होणे स्वाभाविक आहे, पण काहीतरी खाऊन घे, म्हणजे बरं वाटेल." इराने नाईलाजाने मान डोलावली. अर्णवने ऑर्डर दिली. काहीच वेळात सँडविच आणि गरमागरम कॉफी त्यांच्या टेबलावर हजर झाली. इराने फार थोडंच खाल्लं. अर्णवने ते पाहून मनातले विचार दाबण्याचा प्रयत्न करत होता. त्या काही क्षणांच्या शांततेत ते दोघेही 2 विचारसरणींच्या 2 वेगवेगळ्या वादळांना सामोरे जात होते. त्यानंतर गप्पा तर झाल्या, पण फारच कमी झाल्या. त्यामध्ये मोस्ट ऑफ तर कामाबद्दलच्या गप्पांचा जास्त समावेश होता. शेवटी दोघे जागेवरून उठले. कॅफेच्या बाहेर येताना इराने हलक्या आवाजात म्हटलं, "ओके सर, मी निघते आता." अर्णवनेही मान डोलावली आणि म्हटलं, "ओके, मी सोडलं असतं तुम्हाला घरापर्यंत." इरा, "नको नको, मी जाते. इथून माझं घर तसंही जवळच आहे." अर्णव, "ओके, मग बाय, उद्या बोलूया." इरा, "हो सर." दोघेही निरोप घेऊन वेगळ्या दिशेने निघाले.
पण नकळतपणे ते दोघेही एका समान चिंतेने बांधले गेले होते. अर्णवची गाडी हळूहळू रस्त्यावरून पुढे जात होती. त्याची नजर रस्त्यावर होती, पण मन मात्र इराकडेच राहिलं होतं बहुतेक. तिला मी आवडत नसेन का? हा विचार अचानक त्याच्या मनात येऊन चटका देऊन गेला. त्याने गाडीच्या स्टिअरिंगला घट्ट पकडलं. तिला मी आवडत नाही ते ठीक आहे, पण हे जाणवून मला एवढं दुःख का होत आहे? तो स्वतःशीच संवाद साधत होता. गाडी घरासमोर येऊन थांबली तरी देखील त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर काही सापडलं नाही. त्याने सुस्कारा सोडला आणि गाडीत बराच वेळ तसाच बसून राहिला. आजीला दिलेले वचन, इराचे ते लग्न नाकारणे आणि या सगळ्यामुळे त्याच्या मनात वाढलेला गोंधळ, हे सगळं काही आता एकत्र झालं होतं. दुसरीकडे इराही घरी परतत होती, पण त्या शांतपणे चालणाऱ्या पावलांसोबतच होता तो मनातील गोंधळ. इराच्या मनात विचार येतो, अर्णव सरांनी एवढं मोठं वचन दिलं असेल याची मला कल्पनाच नव्हती. तिला आजींना अर्णव सरांनी दिलेल्या वचनाची आठवण झाली आणि मनात विचार तरळले. हे नातं असं कसं मानलं जाऊ शकतं? काय करावं आता? तिच्या मनात एक प्रकारचं प्रश्नांचं वादळ सुरू होतं. थोड्याच वेळात ती घरी जाऊन पोहोचली, पण घरात पसरलेली शांतता तिच्या मनाला अजूनच बेचैन करत होती. सोफ्यावर बसताच तिने कपाळावर हात ठेवला आणि तिच्या मनात विचार आले, या वचनातून बाहेर कसं पडायचं? की त्यावर चालून जावं? पण पण दोघांनाही याबद्दल काहीच खात्री नाही. मग निर्णय कसा आणि काय घ्यायचा? इराला तर एखाद्या चक्रव्यूहात अडकल्यासारखे झाले होते, जे भेदणे किती कठीण आहे हे तिला मनोमन जाणवत होते. दुसरीकडे अर्णवची अवस्था देखील अशीच काहीशी होती. त्याला तर मार्ग हरवल्यासारखे झाले होते. कोणत्या मार्गाने पुढे जावे हेच त्याला उमजत नव्हते. आता त्याच्या मनात फक्त एकच प्रश्न होता, हरवलेला मार्ग शोधायला त्याला कोण मदत करेल? दोघेही आपापल्या विचारात अडकलेले. दिवस पुढे सरत होता, पण त्यांची समस्या मात्र जागीच थांबलेली. दोघेही आपल्या मनाशी संवाद साधत होते, पण तोडगा मात्र कोणालाच काढता येत नव्हता. आणि इरा या परिस्थितीतून मार्ग काढू शकतील का? आजीला दिलेल्या वचनाचे ओझे कमी होईल की आयुष्याचे नवीन वळण बनेल? आता त्या दोघांपैकी कोण मार्ग शोधून काढेल? काय होईल नक्की पुढे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर कथेचा पुढचा भाग नक्की ऐका. तुमचीच यशस्वी. कथेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच पुढील भाग घेऊन येते आहे.